हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रुद्रचे औषधं आणि पावडरचे डबे वगैरे छोटं रुद्रचं जे किरकोळ सामान आहे, नेल कटर, हे सगळं मी रुद्रच्या ते ड्रॉवरचं जे ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्येच ठेवते. तर ते सगळं रुद्रची परिदिदी आली होती, तिने सगळं खराब करून ठेवलेलं. तर म्हटलं ते आधी आवरून घेऊया. बऱ्याच दिवसापासून त्यात पावडरही बरीच सांडवली होती तिने, तर ते सगळं पहिले आवरून घेते. त्यात जे सगळे जे पावडरचे डबे किंवा औषधाच्या बाटल्या आहेत तर त्या सगळ्या बाहेर काढल्या. रुद्रचा गॉगलसुद्धा होता त्याच्यातच. आणि मग नंतर जे घामोळ्याची पावडर वगैरे रेग्युलर लागत नाही आणि लोशन त्याला वापरलेलंच नाही, ते एकदा वापरलेलं तर त्याच्यातून त्याला फोडसारखे यायला लागले, म्हणून मी ते वापरलेच नाही. तर ते क्रीम, डायपर रॅश होतात, डायपर यूज केल्याने रॅशेस होतात, ते पण क्रीम आहे, लोशन. पण रुद्रचं काय ते वापरण्यात आलं नाही, कारण की डायपरचा यूजच होत नाही त्याला. कधीतरी मी खूप क्वचित वापरते त्याच्यासाठी डायपर. त्यामुळं ते सगळं तसंच आहे म्हणून ते बॅक साईडला ठेवलं. आणि बाकीच्या औषधाच्या बाटल्या सगळ्या ते पावडरने भरलेलं होतं ना, म्हणून ते व्यवस्थित पुसून ठेवल्या आणि एक एक करून सगळं सामान ठेवून दिलं. बाकीचे जे खालचे जे ड्रॉवर्स आहेत त्यामध्ये रुद्रचे कपडेच ठेवले जातात फक्त. खेळणीसाठी मी वेगळा प्लास्टिकचा एक डबा केलेला आहे, जो किचनमध्ये मी आता वापरत नाही. याच्यामध्ये रुद्रची ही जन्मपत्रिका आहे, तो झाला तेव्हा बनवून घेतली होती. आम्ही बारसं घालायचं होतं पण काय ते होऊ शकलं नाही काही कारणास्तव. तर हे सगळं ड्रॉवर क्लीन करून झाल्यानंतर त्या ड्रॉवरमध्ये सगळ्या वस्तू ठेवल्या. आणि तोपर्यंत रुद्र उठला होता सकाळी. मग ड्रॉवरचं वरचं जे आहे ते सुद्धा पावडर सांडलेली होती, ती आधी पुसून घेतली रुमालाने. आणि मग तिथे डायरी, जी आईंची डायरी आणि बाकी तर ते सामान होतं तर ते लावून ठेवलं. सकाळीच पहिल्यांदाच हेच मी काम करायला घेतलं. त्यानंतर मग चहा वगैरे सगळं नाश्ता ते झालं. आता पावसाळा सुरू झाला आहे, पण इकडे काही एवढा कंटिन्यू पाऊस लागला नव्हता. तर ज्या दिवशी व्हिडिओ शूट केला त्या दिवशी पाऊस तर एवढा नव्हता, गरम फार होत होतं. पण आज खूप पाऊस सुरू झालेला आहे, कंटिन्यू पाऊस आहे. आणि आता पावसाळा आहे तर कपड्यांचं जे आहे तर सुकायला खूप वेळ लागतो. आणि हे सगळे वाळलेले कपडे जे आहेत तर ते मी पहिले घड्या घालून ठेवते. त्याच्यामुळे जर बेडरूममधील सगळ्या कपड्या व्यवस्थित घड्या घालून आवरून ठेवले तर जरा इथला जे काही पसारा आहे तो कमी होईल. रुद्र उठलेला होता, तो खेळत होता त्या बाजूलाच. त्याला काहीतरी ते जे आपले नेल पेंट रिमूव्हर असतं ना, त्याची रिकामी डबी होती, ती खेळत होता. त्याचं झाकण उघडत होता, बंद करत होता. आता असे खेळ त्याला फार आवडतात आणि ते मी त्याला करू देते. जे म्हणजे हार्मफुल नाही अशा गोष्टी त्याच्या हातात असतील तर ते काही प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये काहीच नव्हतं, रिकामी आहे ती डबी. तो खेळत होता. आणि त्याचबरोबरीने मग मी तिथे पटकन घड्या घालून घेतल्या कपड्यांच्या, कारण की फक्त बेडरूममध्ये कपड्यांचाच पसारा असतो. आणि आता फॅन खाली कपडे बऱ्याच वेळेस वाळवावे लागतात, तरीसुद्धा मशीन ड्राय केलेले असतात, तरी पण थोडासा वेळ लागतोच. आता पावसाळा आहे तर. त्यानंतर घड्या घालून झाल्यानंतर म्हणजे बेडशीट्स आता सध्या पांघरायला लागतं, ते बेडशीट्स वगैरे त्याच्या पण घड्या घालून घेतल्या. आणि कपडे जे आहेत तर ते कपाटामध्ये ठेवून दिले. रुद्रचे कपडे त्या ड्रॉवर सेक्शनमध्ये ठेवून दिले. रुद्रसाठी ते कपाट भरपूर कामाचं आहे, कारण की हे जे मोठं कपाट आहे याच्यामध्ये आमच्यासाठीच जागा पुरत नाही असं झालं आहे. आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचं ऑर्गनायझर न वापरता ते कपाट जे आहे तर ते लावलेलं आहे. त्याच्यामुळे रुद्रचे कपडे तर सापडलेच नसते. त्यानंतर आरसा जो होतो त्याच्यावरती पण हाताचे ठसे वगैरे उमटलेले होते, म्हणून ज्या रुमालाने ड्रॉवर पुसलेले तर त्याच्यानेच आरसा पण पुसून घेतला. रुद्र बेडवरती खेळत होता ना, म्हणून त्याच्याशी मध्ये मध्ये बोलत होते, कारण की तो खाली उतरायला पण बघतो ना, म्हणून मग तो उतरू नये म्हणून त्याच्याशी बोलत बोलत ते काम करत होते. त्यानंतर आज ह्यांचे कपडे जे आहेत ते धुवायला घ्यायचे आहेत, म्हणजे जे पॅन्ट्स वगैरे आहेत ते सुकणार नाहीत. आणि शाळेत जायचं म्हटल्यानंतर ते 2 दिवस तरी लागतील सुकायला. तर ह्या कपाटाचे दरवाजे जे आहेत तर उघडत होता रुद्र, त्याला सांगत होते तरी ऐकत नव्हता. बोटं जातील म्हणून, चिमटतील. आणि आत्तासुद्धा मी व्हॉईस ओव्हर करते तर तो बाजूला मी जे कपडे घड्या घालून ठेवलेले ते सगळे त्याने विस्कटून ठेवलेत.
त्यानंतर मी आज हॉलची बाल्कनी जी आहे तर ती व्यवस्थित पाणी जास्त जरा ओतून क्लीन करून घेतली, कारण कबूतर वगैरे येतात ना तर बरीच घाण करतात आणि झाडांनाच लागलीच पाणी घालून घेतलं. आणि मग नंतर आधी नाश्ता झालेला होता रुद्रची आणि माझी आंघोळ झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले. पहिले किचन ओटा क्लीन करायला घेतला आणि आई जरा बाहेर गेले होते बँकेत. ते आल्यानंतर मग त्यांनी मला चहा ठेवायला सांगितला, त्यामुळं मग हे किचन ओटा क्लीन करता करता चहासुद्धा ठेवते. आणि तोपर्यंत आधी रुद्रला खेळायला जरा गुंतवते, कारण की त्याला किचनमध्ये येण्याची खूप घाई असते. तर किचन ओटा थोडंसं आवरला, तिथले भांडे वगैरे सगळे ठेवून दिले. कुठे तुझी गाडी घे. तर चहा ठेवत होते तेव्हासुद्धा रुद्र माझ्या अवतीभोवतीच फिरत होता. आता आज भाजी काय करायची हाच प्रश्न पडला आहे, कारण की पावसाळा सुरू झाल्यापासून बऱ्याचशा भाज्या आहेत ते आणि त्याच भाज्या खाऊ वाटत नाही. आणि बऱ्याच भाज्या आता म्हणजे पालेभाज्या वगैरे आपण नेहमी आता पावसाळ्याचं तरी करत नाहीत, फळभाज्याच खायला लागतात. तर त्यातल्या त्यात भाज्या महागसुद्धा झाल्यात आता. तर मग भाजी काय करावी, भेंडी वगैरे ते आहे, पण काय करावं ते सुचत नाही. तर साखर संपली होती, मग मोठ्या डब्यात साखर ठेवली होती. तर मी काय करते, एक किटली आहे जरा मोठ्या साईजची, तेलाची किटली तर आहेच, त्याच्यापेक्षा मोठ्या साईजची किटली आहे, तर त्याच्यामध्ये भरून ठेवते. झाकण त्याचं घट्ट आहे. ती काढली, नंतर कणिक मळून घेतलं आणि सोबत दूध जे आहे ते सुद्धा तापवायला ठेवलेलं आणि चहा जो आहे तर तो सगळ्यांसाठी घेतला. त्यानंतर मग मी ह्याने दुधी भोपळा आणला होता शाळेतून येतो, तर दुधी भोपळा करायचं ठरवलं आहे. आम्ही जसं दही आपण कढी बनवतो ना तसंच भोपळा पण जो आहे तो कढीमध्ये बनवता येतो. आंबट चव येते. असं भोपळा एवढा हेल्दी असतो, पण आपल्याला ती भाजी खायला एवढी काही पसंत येत नाही, म्हणून मग कढीमध्ये म्हणजे आंबट या फ्लेवरमध्ये केली तर ती चांगली लागते. पहिल्यांदा पण त्यासाठी काय करायला लागतं की भोपळा जो आहे तो चांगला परतवून घ्यावा लागतो, त्यानंतरच म्हणजे बाकीचं ॲड करता येतं. कारण की दही आपण हे करत नाही एवढं जास्त, कढी बनवण्यासाठी कमी वेळेस शिजवतो ना ते. तेवढ्यात चपात्या करत असताना गॅस गेला आणि मग पहिली जी चपाती होती तर तिचं जरा खराबच झालं, कारण की तिने भाजली गेली नाही, मग नंतर पण कडक कडक झाली सगळी. मग गॅस पहिले चेंज करून घेतला आणि मग पूर्ण स्वयंपाक केला. रुद्रसाठी खिचडी भात लावला होता, त्याच्यासाठी वेगवेगळ्या भाज्या फळभाज्या ॲड करून त्याचबरोबरीने लापसीचा रवा ॲड करून. तर मग ह्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.